एक मराठा, लाख मराठा. जय जिजाऊ, जय शिवराय. महाराष्ट्राचे कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब, छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून गेल्या अनेक वर्षापासूनचा मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न हातात घेऊन सकल मराठा समाज या महाराष्ट्रामध्ये लढतो. साधारणतः 4-5 वर्षापूर्वी म्हणजे कोरोनाच्या अगोदर या महाराष्ट्रातील मराठा समाजानं अत्यंत शांतताप्रिय मार्गानं 58 पेक्षा जास्तीचे लाखोंचे मोर्चे काढले, यशस्वी केले, कोणालाही त्रास दिला नाही. असं वाटलं होतं की एवढे मोठे मोर्चे निघाल्यानंतर आपल्याला आरक्षण मिळेल, परंतु दुर्दैवाने राजकर्त्यांची ती इच्छा दिसत नाही. त्यानंतर कोरोना आला आणि सगळ्यांना वाटलं की आता मराठा आरक्षणाचा प्रश्न मागे पडलाय. परंतु जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या ठिकाणचा एक मराठा संघर्ष योद्धा आपला भाऊ मनोजी जरांगे पाटील यांनी 1.5 महिन्यापूर्वी त्या ठिकाणी आमरण उपोषणाला सुरुवात केली. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे, उपोषणाला बसल्यानंतर साधारणतः 4थ्या दिवशी शासनाच्या वतीनं पोलिसांना निर्देश देण्यात आले आणि तिथे चुकीच्या पद्धतीने ते आंदोलन हाताळण्यात आलं. आणि खऱ्या अर्थानं ते आंदोलन पोलीस लाठीचार्ज झाल्यानंतर सगळ्या महाराष्ट्रातील मराठा समाजाला त्या आंदोलनाची तीव्रता समजली आणि तिथून पुढं खऱ्या अर्थानं या आंदोलनाने एक वेगळी दिशा घेतली. महाराष्ट्रातला सकल मराठा समाज मनोज जरांगे पाटलांच्या मागं ताकदीनं उभा राहिला. त्या काळात महाराष्ट्रात सगळीकडे आंदोलनं झाली, रास्ता रोको झाले, मोर्चे झाले आणि या सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला खूप मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद मिळाला. सरकारने देखील थोडंसं लक्ष घालून आंदोलन मागे घ्यावं, मराठ्यांच्या मागण्या मान्य करू अशा प्रकारे त्यावेळेला अभिवचन दिलं. सरकारने 30 दिवसाची वेळ मागितली. मनोज जरांगे पाटील यांनी 40 दिवसाची वेळ दिली. 24 ऑक्टोबरला ही 40 दिवसाची मुदत संपली आणि त्याच दिवशी आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन आपली आंदोलनाची दिशा सांगितली. 25 तारखेला ते आमरण उपोषणाला बसले आणि त्यांना आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक विभागामध्ये, तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये, अनेक गावांमध्ये या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी प्रत्येक ठिकाणी बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात करण्याचे आदेश आले. त्या पद्धतीनं जुन्नर तालुक्यामध्ये देखील 26 तारखेला सकल मराठा समाजाच्या वतीनं बेमुदत साखळी उपोषणाची सुरुवात करण्यात आली. जुन्नर या ठिकाणी उपोषण सुरू झालं. तेजेवाडी, बनकर फाटा, ओतूर, राजुरी, बेल्ले, त्याचप्रमाणे मंगरूळ पारगाव, हिवरेतर्फे नारायणगाव अशा अनेक गावांमध्ये, सुराळे अनेक गावांमध्ये बेमुदत साखळी उपोषण सुरू झालं. आज 9 दिवस झाले. सरकारच्या वतीनं आज अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ ज्या न्यायमूर्तींनी आयोगामध्ये काम केलेलं होतं ते न्यायमूर्ती असतील, माजी न्यायमूर्ती, त्याचप्रमाणे सरकारचं मंत्रिमंडळाचं एक शिष्टमंडळ, अशा प्रकारची 2 शिष्टमंडळं गेली. तब्बल माझ्या माहितीप्रमाणे आपण सगळेजण ऑनलाईन बघत होतो. 4 तास दीर्घ चर्चा झाली. आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी स्पष्ट सांगितलं की आम्हाला कोणत्याही परिस्थितीत सरसकट मराठ्यांना आरक्षण पाहिजे आणि ते मिळवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं. 24 तारखेची मुदत जरांगे पाटलांकडून देण्यात येत होती, परंतु सन्माननीय माजी न्यायमूर्तींनी सांगितलं की हे एवढ्या दिवसात उरकणारं काम नाही, त्यामुळे 2 जानेवारीची मुदत सरकारनं मागून घेतली आणि आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला विचारून ही 2 जानेवारीची मुदत दिलेली आहे आणि त्यांनी तशी अटही टाकलेली आहे की जर 2 जानेवारीपर्यंत सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही, कोर्टात टिकणारं आरक्षण मिळालं नाही, तर मग तो लढा वेगळा असेल. सगळ्या मराठ्यांना घेऊन आम्ही मुंबईवर धडकू, अशा प्रकारचा इशारा जरांगे पाटील यांनी दिलेला आहे. आणि त्यांच्या सूचनेनुसार आज आपल्या तालुक्यातील अनेक ठिकाणी जी आंदोलनं सुरू आहे त्यामध्ये नारायणगावचं देखील आंदोलन आहे. आज तात्पुरतं हे आंदोलन स्थगित केलं जाते. मनोज जरांगे पाटील आणि अंतरवाली सराटी या ठिकाणाहून उद्यापर्यंत ज्या सूचना येतील
त्या सूचनेनुसार या आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाईल. तोपर्यंत निश्चितपणानं हे आंदोलन आपण सारेजण स्थगित करतोय. खरं तर हे आंदोलन करत असताना अगदी अचानकपणाने या आंदोलनाला सुरुवात झाली. सगळ्या गावांनी मांजरवाडी, खोडद, धुळेतर्फे नारायणगाव, वारुळवाडी, गुंजाळवाडी, पिंपळगावतर्फे नारायणगाव असेल, डोलवड, सुलतानपूर, येडगाव, धनगरवाडी, अनेक गावांनी, साकोरी, रोज वेगवेगळ्या गावातून अनेक कार्यकर्ते, अनेक मराठा समाज बांधव येत होते. केवळ मराठा समाज बांधव नाही तर इतर समाज बांधवांनी देखील या ठिकाणी येऊन आम्हाला काहींनी पत्र दिली, काहींनी जाहीरपणानं स्टेजवर देखील इतर समाजाच्या वतीनं, ओबीसी समाज असेल, मागासवर्गीय समाज असेल, अनुसूचित जाती जमाती, सगळ्या समाजातल्या लोकांनी, नागरिकांनी या ठिकाणी येऊन आम्हाला सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला जाहीरपणानं पाठिंबा व्यक्त केला. मी सकल मराठा समाजाच्या वतीनं त्यांचे देखील मनापासूनचे ऋण व्यक्त करतो. मराठा समाज हा मोठा भाऊ बनून राहिला. त्याने कधी कोणत्या समाजाचा दुस्वास केला नाही. मोठ्या भावाची भूमिका पार पडत असताना माझ्या बारक्या भावाला, लहान्या भावाला देखील तोच न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका मराठा समाजा आजपर्यंत घेतली. तीच भूमिका या पुढच्या काळात देखील घेतली जाईल. खरं तर आंदोलन सुरू करत असताना एसटी आगारामध्ये अचानकपणाने कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना आम्ही हे आंदोलन सुरू करत असताना एसटीच्या सन्माननीय सूर्यवंशी साहेब असतील, आरगडे साहेब असतील, या सगळ्यांची थोडासा विसंवाद झाला म्हणेल किंवा थोडीशी राग रुसवाई झाला असेल. पण त्याबद्दल मी सकल मराठा समाजातील वतीनं दिलगिरी व्यक्त करतो. त्यांनी देखील मागच्या 8 दिवसामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं. खरं तर एसट्या येत जात असताना आमच्याकडून काही गैरसुविधा झाल्या असेल, त्याबद्दल देखील दिलगिरी व्यक्त करतो. खरं तर कायदा सुव्यवस्था राखण्याचा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो. पोलीस यंत्रणेकडून तो भाग केला जातो. आदरणीय सेलार साहेब आणि त्यांचा सगळा स्टाफ, धनवे साहेब असतील, दुर्वे साहेब असतील, सेलार साहेब प्रमुख म्हणून सेलार साहेबांनी जी भूमिका पार पाडली, शांततेच्या मार्गानं हे आंदोलन पुढे जावं अशा प्रकारची त्यांनी भूमिका ठेवली. त्यांचं देखील खूप चांगलं सहकार्य राहिलं. सगळ्या पोलीस यंत्रणेला देखील मी मनापासूनचे धन्यवाद देतो.